पाय वगैरे दुखतायत? दुखतात रात्रभर, पहाटे बरं वाटतंय. म्हणजे रात्रभर पाय दुखतात आणि सकाळी बरं वाटतं. असं कसं काय? असं एका दिवसात कसं राहतं? काय माहिती, माऊलीची कृपा. काय नाव आहे तुमचं? नाव सांगा. आमच्या दगडाबाई शिवाजी पोटे. कुठून? औंढ्यावरून आलाय? एवढ्या लांबून प्रवास आता म्हणजे कुठल्या दिंडीत आहेत? कुठून चालत आलाय? बारडच्या दिंडीत आहेत. चालत कुठून आलात? आळंदीहून आलो. आळंदीवरून आलाय. तर आता चालत येऊन एवढ्या दूर तरी गड सर करताय, काय वाटतं? बरं वाटतंय. का बरं? वारी कितवी वारी आहे तुमची? आमची दुसरीच आहे. दुसरी वारी आहे. पहिली वारी केल्यानंतर दुसरी वारी का करा वाटली? करावंच वाटते. काय कारण? पांडुरंगाची हेच आवडच आहे. पांडुरंगाची हा, आवड आहे. हा. काय मागायचं पांडुरंगाला? काहीच मागायचं नाही, फक्त शांत जीवाला. जीवाला हा, शांत. काही नाही. मुलं बाळ किती आहे? मुलं बाळा 2 मुलं आहेत, 3 मुली आहेत. सुखात सगळं? सुखात आहेत. मुलं काय करतात? मुलं कामं करतात, मजुरी. बरं. शेती थोडीशी आहे. शेतीत पेरणी वगैरे झाली का? झाली पेरणी. तो पेरणी झाली तर पुन्हा म्हटले असतील शेतातले काम आहेत जाऊ नको असं काही कोण? नाही, आपल्याला तसं तेवढं टेन्शन घ्यायचंच नाही शेतीत. शेतातलं tension? इकडंच आवड करायची आपल्याला देवाची. म्हणजे आता देवाकडेच. देवाकडेच. तुमचं नाव काय? माझं नाव चंपाबाई शिंदे. कुठून आलाय तुम्ही? औंढ्याहूनच. औंढ्याहूनच आलाय. हा, काय वाटतं वारी आता करताय तर? पहिलीच वारी आहे आपली. पहिली वारी आहे तर काय वाटतं बरं पहिल्या वारीचा अनुभव तुम्हाला? काय वाटतं वाटायले, पाहावं वाटायले जेजोरी. देवाचं दर्शन होईना झालंय, आता काय करावं. कळसाचं दर्शन जरी झालं तरी देवाचं दर्शन झाल्यासारखं आहे. बरं चालत आलाय, पहिली वारी आहे, पाय वगैरे दुखतायत? दुखतात रात्रभर, पहाटे बरं वाटतंय. म्हणजे रात्रभर पाय दुखतात आणि सकाळी बरं वाटतं. असं कसं काय? असं एका दिवसात कसं राहतं? काय माहिती, माऊलीची कृपा. हा, पांडुरंग दाबीत असं ना सर्रात पाये. ही भावना आहे वारकऱ्यांची. पांडुरंग आमचे रात्रभर पाय दाबतो, ही भावना खऱ्या अर्थानं वारकऱ्यांची आहे. कारण दिवसभर चाललं की रात्रभर आमचे पाय दुखतात, पण सकाळी उठलं की पुन्हा चालायला आम्ही त्याच उमेदीनं, म्हणजे पंढरीला अगदी जवळ करण्याच्या उमेदीनं आम्ही चालत राहतो. जर बघितलं तर आजीचं वय 60च्या पुढं आहे दोघींचंही, तरीसुद्धा ही वारी करतायत. वारी जर करायची असेल तर नक्की तरुण वयात वारी केली पाहिजे, कारण वारी ही चुकली न पाहिजे. आणि परंपरा, वारी संस्कार देते. वारी एक या महाराष्ट्राची पुढील येणाऱ्या पिढीलासुद्धा संस्काराचं बीजारोपण देत असते. म्हणून वारी प्रत्येकाने केली पाहिजे. आणि आपणसुद्धा वारीच्या ठिकाणी आहोत, जेजुरी या ठिकाणावरती आहोत. आणि नक्कीच तुमच्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो आहे. ज्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे त्या प्रत्येकानं शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही सध्या कुठून लाईव्ह पाहता हेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपला मित्र उदय भिसे पाटील, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. धन्यवाद.